एक जण एवढं सांगतो पुढे चालू. एक जण आमच्या तिकडचीच गोष्ट आहे, इकडची सांगितली तो म्हणते बाबा आमच्यावरच आला. आमच्या तिकडं मिळेल जायचे, तुमच्याकडे मृत्यू झाले. आता आमचा तालुका वेगळा, हे तालुका वेगळा, मला काय माहिती. एक जण असा माळकरी होता, साधारण होता, आपलं धोतर गुडघे इतकं थोडं खाली सोडले, नेहरू असं बंडी घातलेली, टोपी डोक्यावरती, खांद्यावरती असं उपरणं होतं. गावात कीर्तन होतं, सप्ताह होता, हनुमान जयंतीचा कीर्तना करता चालला होता. संध्याकाळचं 7 ते 9 कीर्तन होतं. कीर्तना करता चालला आणि कीर्तना करता जात असताना एक जण मागून डुगु 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 येतं का तुम्हाला? बुलेटवर आला, बुलेटवर आला आणि बुलेटवर येऊन त्याच्यापाशी पिपी उभं राहिलं. हे म्हणलं काय पैस गाडीवर, हे म्हणलं मी कीर्तनाला चाललोय. तुला पंक्तीला आणून सोडलं म्हणजे वास ना. बहुतेक 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 तेच करतात. ज्ञानेश्वर महाराज झालं रे. आणि ते म्हणलं अरे मला कीर्तन ऐकायला जायचंय, आजचं कीर्तन जरा वेगळंच आहे. हातपाय काळ्या पोटवाड्या बाबा आहे माझ्याकडे लागतो. कीर्तनाला जायचं, लयच जबर कीर्तनी वेदांताचार्य, मला जावं लागलं. ते म्हणलं अरे तुला काय घेणं, तू बैस, तुला नेहमी कीर्तनात आणून घालतो. बसलोय हो गाडीवर. आता मित्र म्हणला म्हणल्यावर बसलो, जोडीदार बसला. बसल्यानंतर ती गाडी निघाली डुगु 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 कीर्तन मंडपाच्या अशा दारातूनच गेली. यानं लांबूनच हात जोडले, म्हणला जाऊ दे आता आलोच, इथून यायचं म्हणून घेतलं होतं गाडीवर. गाडी नगरच्या दिशेला वळली. कुठून? रावरीतून. नगरच्या दिशेला वळाल्या बरोबर हे म्हणलं पुढं, हे इथं पुढं गेली गाडी, जवळजवळ नगरच्या जवळ गेली. कुठं? इथं नगरात गाडी गेली. आईन गाडी नगराच्या जवळ गेली. याच्याकडे हेल्मेट होत, कागदपत्र होते, सगळं होतं. गाडीची नंबर प्लेट याच्यासारखी केली होती, है ना. हा हे म्हणलं सगळं ठीक आहे, आडीला कशा करता? मागचा म्हणलं काय रे तू तंबाखू बिंबकू मावा बिवा खातो काय? हात वर केली ते म्हणला मी कशाला खाऊ, मग कसं काय आडीलं? थांबव म्हणला. गाडी साईडला लावली. साईडला लावल्यानंतर उतरले. उतरल्यावर पोलीस शेजारी आले. पोलीस म्हणले का डिकी उघडा. हे म्हणले बाकीचे पोलीस कागद मागते, लायसन मागते, आरसी मागते, हे डिकी उघडा. मागचा म्हणला काय नाही साहेब. आता मागच्याला काही माहित होत. मागचा म्हणला काय नाही साहेब. घाबरे बघा पुढचा म्हणायचा जाऊ द्या ना. मागचा म्हणायचा हो साहेब हाय जाऊ द्या ना, हवा तुला टंगण घालतो. इथं नाही घालता इथं, जाऊ द्या ना, हात जोडतो. घाबरे उघड ठीक. मागचा म्हणायचं जाऊ दे मग भावशा उघड ना, इथं आहे का? नाव घ्यायचं राहील, नाव आता कोणाची घ्यावं? बाप्या म्हणलं तरी आई, बांट्या म्हणलं तरी आई, चिम्या म्हणलं, गोम्या म्हणलं तरी आई. आता काय करता? हे कीर्तनातलंच भावशादा. भावशा उघड ना डिकी. भावशा मला रावशा पुन्हा तू इथं आहे का? आपली गेली की तुकाराम महाराज येते, त्याला रावसाहेब नाही म्हणायचं, तुकाराम महाराज म्हणायचं. ध्यान आठवा. तुमच्याकडे नाही येत मी. शेट आहे दादा, काय करू आता? कीर्तन झालं बेटा असं म्हणा मला. नाही तसं नाही, तुमच्यावर नाही येत. मला रावशा तुला काय घेणं? ते मला उघडीतो का नाही? यो म्हणायचा भावशा उघड ना. रावशा म्हणायचा रावशा गप ना. रावशा म्हणायचा साहेब काहीच नाही. साहेब म्हणायचं उघड ना.
हे गेलं पुढं मागं बसलेलं गाडीची चावी काढायला गेलं येणे आडीलं नको हे म्हणलं काहीच नाही डिकीत कशा अरे जिरकीन बिरकीन असं नाही तर पावसात असं ते घोंगता का म्हणते कोणता कोट रेनकोट रेनकोट तुला काय कळतं का डाप घाल ना तोही ते मधलं तुम्ही पा हे म्हणलं अरे दे ना त्यांनी दिली बा याने मागच्या बसलेली गेला असा दिली साहेबाकडे चावी साहेबाकडे दिल्या सरशी साहेब विकून आलं डिकी उघडली डिकीत जगद्गुरु तुकोबारायाचा गाथा श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला त्या कुरुक्षेत्रावरती सांगितलेली श्रीमद भगवत गीता कळलं 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 कैलास के राजा पुढचं तुम्ही पहा गांजा होता गांजा पाहिल्याबरोबर मागचा आधी पुढचा तर हाणाव पोलीस मागचाच रेटावला काही गरज होती महाराज ऋषी महाराज कोणी ऋषी महाराज वा आता निवडले ना हे इकडं नाही ना म्हटलं इकडं निवडले गरज होती का जायची चांगला कीर्तनाला चालला होता हल्ला मार म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आदी करून संत महात्मे म्हणतात अरे जन्माला आल्यानंतर फक्त आणि फक्त नामस्मरण तर कर पण नामस्मरण करता करता संतन के संग